नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लव गुरु या YouTube चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक अप्रतिम प्रेमकहाणी. एकेकाळी भारतात रोहित नावाचा एक तरुण राहत होता. तो एक दयाळू आणि हुशार व्यक्ती होता, ज्याला इतरांना मदत करणे आवडते. रोहित एका छोट्या गावात राहत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी म्हणून काम करत होता. कठोर परिश्रम करूनही रोहितचे नेहमीच इंजिनियर होण्याचे स्वप्न होते. एके दिवशी रोहित एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शहरात गेला होता. तिथे त्याला राधिका नावाची सुंदर आणि हुशार स्त्री भेटली. राधिका डॉक्टर होण्यासाठी शिकत होती आणि ती सुद्धा रोहितच्या जवळच्या एका छोट्या गावातली होती. त्या दोघांनी लगेच ते बंद केले आणि संपूर्ण संध्याकाळ हसत हसत घालवली. पुढील काही महिन्यांत रोहित आणि राधिका नियमितपणे फोनवर बोलू लागले आणि एकमेकांना मेसेज करू लागले. त्यांना लवकरच समजले की त्यांच्यात बरेच साम्य आहे आणि त्यांचे संभाषण दीर्घ आणि अधिक घनिष्ठ होत गेले. त्यांचे मजबूत कनेक्शन असूनही रोहित आणि राधिकाने अनेक आव्हानांचा सामना केला. रोहितच्या कुटुंबाला त्याने वेगळ्या जातीतील व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल संकोच वाटत होता आणि राधिकाच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीने खालच्या सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतील व्यक्तीशी लग्न करण्याची काळजी होती. तथापि, रोहित आणि राधिकाने एकत्र राहण्याचा निर्धार केला आणि दोघांनीही आपल्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकमेकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना एकमेकांबद्दल किती अर्थ आहे हे समजावून सांगितले. हळूहळू पण खात्रीने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे नाते समजून घेणे आणि स्वीकारणे सुरू केले. रोहित आणि राधिकाचे प्रेम कालांतराने अधिकच घट्ट होत गेले. त्यांनी जीवनातील चढ-उतारांमध्ये एकमेकांना साथ दिली आणि नेहमी एकमेकांच्या गरजा प्रथम ठेवल्या. अखेर रोहितने इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि राधिका एक यशस्वी डॉक्टर बनली. वर्ष लोटली आणि रोहित आणि राधिकाचे त्यांच्या गावात एका सुंदर समारंभात लग्न झाले. अखेर त्यांना लग्नाच्या बंधनात बांधलेले पाहून त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना खूप आनंद झाला. त्यांनी मिळून एक आनंदी घर बांधले आणि आपल्या मुलांना प्रेमाने आणि काळजीने वाढवले. रोहित आणि राधिकाची प्रेमकहाणी शहराची चर्चा बनली, ज्यामुळे इतर जोडप्यांना त्यांच्या हृदयाचे अनुसरण करण्यास आणि त्यांच्या प्रेमाच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यास प्रेरित केले. त्यांनी दाखवून दिले की प्रेमाला सीमा नसते आणि दृढनिश्चय आणि चिकाटीने काहीही शक्य आहे. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे रोहित आणि राधिकाचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. त्यांनी अनेकदा त्यांच्या प्रवासात मागे वळून पाहिले आणि त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ वाटले. त्यांची प्रेमकथा प्रेमाच्या सामर्थ्याचा आणि आनंदी अंताच्या सौंदर्याचा पुरावा होता. जेव्हा ते त्यांच्या सुवर्ण वर्षात प्रवेश करत होते, रोहित आणि राधिका एकमेकांना तितकेच एकनिष्ठ राहिले जसे ते पहिल्या भेटीच्या दिवशी होते. जीवनातील संकटे आणि संकटातून ते एकमेकांना आधार देत एकमेकांचे खडक बनले. त्यांच्या प्रेमाने अनेक वादळे झेलली होती, पण काळाच्या ओघात ती अधिकच मजबूत होत गेली. त्यांनी अनेक अडथळे आणि आव्हानांचा सामना केला होता, परंतु त्यांनी कधीही एकमेकांचा हार मानली नाही. रोहित आणि राधिकाची प्रेमकहाणी त्यांच्या गावात एक दंतकथा बनली होती. लोक सहसा त्यांच्याकडे प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल सल्ला घेण्यासाठी येत असत आणि त्यांना त्यांचे शहाणपण सांगण्यास नेहमीच आनंद होत असे. एके दिवशी एक तरुण जोडपे रोहित आणि राधिका यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आले. या जोडप्याला त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध होत होता, जे त्यांच्या नात्याला विरोध करत होते. रोहित आणि राधिकाने धीराने या जोडप्याची गोष्ट ऐकली आणि त्यांना सल्ला दिला. त्यांनी जोडप्याला त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि एकमेकांना कधीही हार मानू नका. त्यांनी त्यांना आठवण करून दिली की खरे प्रेम लढणे योग्य आहे आणि ते एकमेकांशी वचनबद्ध राहिल्यास काहीही शक्य आहे.
या जोडप्याने त्यांचा सल्ला मनावर घेतला आणि त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. ते त्यांच्या कुटुंबियांना उभे राहिले आणि अखेरीस त्यांची मान्यता जिंकली. त्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल रोहित आणि राधिकाचे आभार मानले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर प्रेम आणि आनंद निर्माण करण्याचे वचन दिले. रोहित आणि राधिकाची प्रेमकहाणी अनेकांच्या जीवनाला स्पर्शून गेली होती आणि सर्वत्र जोडप्यांसाठी आशा आणि प्रेरणांचे प्रतीक बनली होती. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध केले होते की प्रेम सर्वांवर विजय मिळवू शकते आणि खरे प्रेम कधीही कमी होत नाही. जेव्हा ते त्यांच्या आयुष्याच्या संधिप्रकाशात एकत्र बसले होते, रोहित आणि राधिकाने अभिमान आणि समाधानाच्या भावनेने त्यांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिले. ते प्रेम आणि अर्थाने भरलेले जीवन जगले होते आणि त्यांनी इतरांनाही असे करण्यास प्रेरित केले होते. त्यांची प्रेमकथा ही प्रेमाची शक्ती आणि मानवी आत्म्याचा पुरावा होता. प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि तुम्ही स्वतःवर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यास काहीही शक्य आहे हे दाखवून दिले होते. रोहित आणि राधिकाचे प्रेम वेळ आणि जागेच्या पलीकडे गेले होते आणि ते पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि त्यांनी एकत्र जगलेल्या जीवनाबद्दल ते कायमचे कृतज्ञ होते. एक अप्रतिम प्रेमकहाणी अशाच प्रकारच्या लव्ह स्टोरी बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. प्रेम एकेकाळी भारतातील एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता. तो एक मेहनती आणि प्रामाणिक शेतकरी होता जो आपल्या कुटुंबासह राहत होता. रितू नावाच्या एका सुंदर तरुणीला भेटल्या दिवसापर्यंत अर्जुनचे आयुष्य साधे आणि अंदाजे होते. रितू तिच्या कुटुंबासह गावाला येत होती आणि अर्जुनला तिच्यापासून नजर हटवता येत नव्हती. तो तिच्या सौंदर्याने आणि कृपेने प्रभावित झाला होता आणि त्याला माहित होते की त्याला तिला भेटायचे आहे. एके दिवशी अर्जुनने रितूशी बोलण्याचे धाडस केले. त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि ते गप्पा मारू लागले. अर्जुन रितूच्या बुद्धिमत्तेकडे आणि बुद्धीकडे आकर्षित झाला आणि त्यांनी संपूर्ण दिवस हसत खेळत घालवला. जसजसे दिवस जात होते तसतसे अर्जुन आणि रितू अधिकाधिक वेळ एकत्र घालवत होते. त्यांना आढळले की त्यांच्यात बरेच साम्य आहे आणि त्यांनी समान स्वप्ने आणि आकांक्षा सामायिक केल्या आहेत. त्यांचे वाढते कनेक्शन असूनही अर्जुन आणि रितू यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांची कुटुंबे वेगवेगळ्या जातीतील होती आणि त्यांच्या परंपरा आणि श्रद्धा भिन्न होत्या. अर्जुनचे कुटुंब उच्च जातीतील व्यक्तीशी लग्न करण्याबद्दल संकोच करत होते आणि रितूच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीने आर्थिकदृष्ट्या स्थिर नसलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची चिंता होती. पण अर्जुन आणि रितूने एकत्र राहण्याचा निर्धार केला होता. त्यांना माहित होते की ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांच्यामध्ये काहीही येऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबियांना हे पटवून देण्याचा निर्णय घेतला की ते एकत्र राहायचे आहेत. कालांतराने अर्जुन आणि रितूच्या कुटुंबियांनी त्यांचे नाते समजून घेणे आणि स्वीकारणे सुरू केले. अर्जुन आणि रितू एकमेकांना किती आनंदित करतात हे त्यांनी पाहिले आणि ते एकमेकांवरील प्रेमाचे कौतुक करू लागले. अखेर अनेक महिन्यांनी समजावल्यानंतर अर्जुन आणि रितूच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. प्रेम आणि आनंदाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता. अर्जुन आणि रितू यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात विवाहित जोडपे म्हणून केली होती. वाटेत त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, परंतु ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि जाड आणि पातळ माध्यमातून एकमेकांना आधार दिला. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे अर्जुन आणि रितूचे एकमेकांवरील प्रेम अधिकच घट्ट होत गेले. त्यांनी एकत्र आनंदी घर बांधले आणि त्यांना आणखी जवळ आणणारी मुले होती. अर्जुन आणि रितूची प्रेमकथा त्यांच्या गावात एक दंतकथा बनली. लोक सहसा त्यांच्याकडे प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल सल्ला घेण्यासाठी येत असत आणि त्यांना त्यांचे शहाणपण सांगण्यास नेहमीच आनंद होत असे. एके दिवशी अर्जुन आणि रितू यांच्याकडे एक तरुण जोडपे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आले. या जोडप्याला त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध होत होता, जे त्यांच्या नात्याला विरोध करत होते.
अर्जुन आणि ऋतू यांनी धीराने या जोडप्याची गोष्ट ऐकली आणि त्यांचा सल्ला दिला. त्यांनी जोडप्याला त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि एकमेकांना कधीही हार मानू नका. त्यांनी त्यांना आठवण करून दिली की खरे प्रेम लढणे योग्य आहे आणि ते एकमेकांशी वचनबद्ध राहिल्यास काहीही शक्य आहे. या जोडप्याने त्यांचा सल्ला मनावर घेतला आणि त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. ते त्यांच्या कुटुंबियांना उभे राहिले आणि अखेरीस त्यांची मान्यता जिंकली. त्यांनी अर्जुन आणि ऋतू यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर प्रेम आणि आनंद निर्माण करण्याचे वचन दिले. अर्जुन आणि ऋतूची प्रेमकहाणी अनेकांच्या जीवनाला स्पर्शून गेली होती आणि सर्वत्र जोडप्यांसाठी आशा आणि प्रेरणांचे प्रतीक बनली होती. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध केले होते की प्रेम सर्वांवर विजय मिळवू शकते आणि खरे प्रेम कधीही कमी होत नाही. त्यांच्या आयुष्याच्या संधिप्रकाशात ते एकत्र बसले असताना अर्जुन आणि ऋतू यांनी अभिमान आणि समाधानाच्या भावनेने त्यांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिले. ते प्रेम आणि अर्थाने भरलेले जीवन जगले होते आणि त्यांनी इतरांनाही असे करण्यास प्रेरित केले होते. त्यांची प्रेमकथा ही प्रेमाची शक्ती आणि मानवी आत्म्याचा पुरावा होता. प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि तुम्ही स्वतःवर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यास काहीही शक्य आहे हे दाखवून दिले होते. अर्जुन आणि ऋतूचे प्रेम वेळ आणि जागेच्या पलीकडे गेले होते आणि ज्यांना त्यांना जाणून घेण्याचा विशेष मिळाला त्यांच्या हृदयावर त्यांनी अमिट छाप सोडली होती. त्यांनी एकमेकांचा हात धरला. अर्जुन आणि ऋतूला माहित होते की त्यांचे प्रेम त्यांना मार्गदर्शन करत राहील, ते गेल्यानंतरही. त्यांना एकमेकांमध्ये त्यांचा आत्मामित्र सापडला होता आणि ते कधीही बदलू शकत नव्हते. आणि म्हणून त्यांची प्रेमकथा बंद झाली, परंतु तिचा वारसा कायम राहील. त्याने असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श केला होता आणि त्यांना प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली होती. त्यांच्या शेवटच्या दिवशी सूर्यास्त होताच अर्जुन आणि ऋतू यांनी एकमेकांकडे डोळे भरून पाहिले. त्यांना माहित होते की त्यांचा एकत्र वेळ संपत आहे, परंतु त्यांना हे देखील माहित होते की त्यांचे प्रेम कधीही मरणार नाही. त्याच क्षणी अर्जुन ऋतूला कुजबुजत म्हणाला, माझं तुझ्यावर या जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त प्रेम आहे. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस आणि काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी असेन. ऋतू त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, माझ्या प्रिय अर्जुन, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस आणि आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी खूप आभारी आहे. आणि त्या शब्दांनी अर्जुन आणि ऋतूने डोळे मिटले आणि शांतपणे निघून गेले, हे जाणून की त्यांचे प्रेम अनंतकाळ चमकत राहील. अर्जुन आणि ऋतूच्या निधनाची बातमी गावभर पसरली आणि काही वेळातच सर्वत्र लोक त्यांना पैसे देण्यासाठी आले. पैलू ते त्यांच्या प्रेमाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांनी एकत्र सामायिक केलेले जीवन साजरे करण्यासाठी आले होते. अर्जुन आणि ऋतूची मुले आणि नातवंडे देखील तिथे होते. त्यांनी त्यांचा अंतिम निरोप घेताना त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. त्यांना माहित होते की त्यांच्या आई, वडिलांनी आणि आजी आजोबांनी प्रेमाचा वारसा सोडला आहे जो पुढील पिढ्यांसाठी जगेल. गावात अर्जुन आणि ऋतू यांच्या स्मरणार्थ स्मारक सेवा आयोजित केली गेली आणि सर्व स्तरातील लोक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आले. ही सेवा संगीत, प्रार्थना आणि अर्जुन आणि ऋतू यांच्या अनेकांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाच्या कथांनी भरलेली होती. सेवा बंद पडताच एक तरुण जोडपे बोलायला पुढे आले. ते तेच जोडपे होते ज्यांचे अर्जुन आणि ऋतू यांनी काही वर्षांपूर्वी समुपदेशन केले होते आणि त्यांना त्यांची गोष्ट जगासोबत शेअर करायची होती. अर्जुन आणि ऋतू यांनी त्यांच्या संघर्षांवर मात करण्यासाठी त्यांना कशी मदत केली आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांनी त्यांना कसे प्रेरित केले याबद्दल ते बोलले. त्यांनी त्यांच्या प्रेमकथेने त्यांना आशा कशी दिली होती याबद्दल बोलले आणि त्यांनी दाखवून दिले की जर ते एकमेकांशी वचनबद्ध राहिले तर काहीही शक्य आहे. त्यांच्या शब्दांनी उपस्थित सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला आणि गर्दीत डोळे खवळ पडले नाहीत.
ते सर्व अर्जुन आणि ऋतूच्या प्रेमकथेने प्रभावित झाले होते आणि एकमेकांशी असलेल्या त्यांच्या अतूट वचनबद्धतेने प्रेरित झाले होते. या जोडप्याचे भाषण संपताच त्यांनी अर्जुन आणि ऋतूच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून कबुतरांचा कळप आकाशात सोडला. कबुतरे दूरवर उड्डाण करण्यापूर्वी काही क्षण डोक्यावर प्रदक्षिणा घालतात, शांतता आणि आशेची भावना मागे ठेवतात. आणि त्यासोबत अर्जुन आणि ऋतूची प्रेमकहाणी संपली, पण तिचा वारसा कायम राहील. त्याने असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श केला होता आणि त्यांना प्रेमाच्या सामर्थ्यावर आणि मानवी आत्म्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले होते. गावावर सूर्य मावळत असताना अर्जुन आणि ऋतूच्या प्रेमाची आठवण सतत चमकत राहिली. प्रत्येकाला आठवण करून दिली की खरे प्रेम कधीच कमी होत नाही आणि जर तुम्ही स्वतःवर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर काहीही शक्य आहे. अशाच प्रकारच्या लव्ह स्टोरी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.